ऐका ऐका आजची बातमी ऐका। कृषी विश्वातील ताज्या घडामोडीच्या सुपरफास्ट बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। कापूस आणि सोयाबीनच्या दरात काय बदल झालाय, कर्जमाफीबद्दल नवीन अपडेट काय आहे आणि हवामान खात्याचा नवीन अंदाज काय सांगतोय, हे सगळं आपण पाहणार आहोत। आजच्या 25 बातम्यांमधून वेळ न घालवता सुरू करूया महत्त्वाच्या आणि महावेगाने सुपरफास्ट बातम्या। गेल्या 2 दिवसात कापसाच्या दरात 100 ते 150 रुपयाची सुधारणा झालेली पाहायला मिळाली आहे। सध्या खाजगी बाजारात कापूस सरासरी 7,000 ते 7,200 रुपयाच्या दरम्यान विकला जात आहे। सोयाबीनचे दर अजूनही हमी भावापेक्षा कमीच आहे। गेल्या 48 तासात सोयाबीनला सरासरी 4,100 ते 4,350 रुपये भाव मिळाला असून दरवाढीची प्रतीक्षा कायम आहे। नाशिकच्या लासलगावासह प्रमुख बाजार समित्यांमध्ये उन्हाळी कांद्याचे दर 2,000 ते 2,500 रुपयावर स्थिर आहेत। नवीन लाल कांद्याची आवक वाढल्याने दरावर थोडा दबाव येण्याची शक्यता आहे। मराठवाडा आणि विदर्भातील काही मार्केट यार्डमध्ये नवीन तुरीची आवक सुरू झाली आहे। मुहूर्ताच्या तुरीला 9,000 ते 10,000 रुपये असा विक्रमी दर मिळाला आहे। जुन्या हरभऱ्याला मागणी वाढल्याने दर हे 6,500 रुपयाच्या पुढे गेले आहेत। रब्बी हंगामासाठी ही शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। बाजारात टोमॅटोची आवक प्रचंड वाढल्याने काही जिल्ह्यात टोमॅटोला अवघ्या 3 ते 5 रुपये किलो भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत। सांगली आणि हिंगोली मार्केटमध्ये हळदीच्या दरात तेजी दिसून येत आहे। सध्या 12,000 ते 13,000 रुपयाच्या घरात हे भाव खेळत आहेत। शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी द्या या मागणीसाठी विविध शेतकरी संघटनांनी गेल्या 24 तासात राज्यभर निदर्शन केले आहेत। सरकारकडून लवकरात लवकर यावर उच्चस्तरीय बैठक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ज्या जिल्ह्यात पावसाचा खंड पडला होता तिथे 25% अग्रिम पीक विमा देण्याच्या सूचना प्रशासनाने विमा कंपन्यांना पुन्हा एकदा दिल्या आहेत। पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी बाकी आहे त्यांनी ती 31 डिसेंबरपूर्वी पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे काही तांत्रिक अडचणीमुळे ज्यांच्या खात्यात आले नव्हते त्यांच्यासाठी डेटा करेक्शनची प्रक्रिया सुरू झाली आहे। कुसुम योजनेअंतर्गत मागेल त्याला सौर पंप या धोरणाअंतर्गत नवीन अर्जाची पडताळणी वेगाने सुरू करण्याचे आदेश महावितरणाला देण्यात आले आहेत। गाईच्या दुधाला प्रति लिटर 7 रुपये अनुदान मिळण्याच्या बाबत अटी शिथिल कराव्यात अशी मागणी दूध उत्पादक संघांनी केली आहे। ट्रॅक्टर आणि अवजारे अनुदानासाठी महा-डीबीटी पोर्टलवर नवीन लॉटरी जाहीर झाली असून निवड झालेल्या शेतकऱ्यांना मेसेज येणे सुरू झाले आहे। थंडीचा कडाका वाढला आहे। उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पारा 10 अंशाच्या खाली गेला आहे। या थंडीचा रब्बीतील गहू हरभरा पिकाला मोठा फायदा होणार आहे। नाशिक आणि सांगली भागात सकाळी धुके आणि दव पडत असल्याने द्राक्ष बागावर डावणी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। हवामान विभागाने पुढील 48 तास राज्यात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज वर्तवला आहे। त्यामुळे कापूस वेचणीसाठी हे पोषक वातावरण आहे। राज्यातील रब्बी ज्वारी आणि गव्हाची पेरणी ही अंतिम टप्प्यात आली आहे। यंदा परतीच्या पावसाने चांगली साथ दिल्याने रब्बीचे क्षेत्र वाढले आहे। साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू झाले असून ऊस तोडणी यंत्रणेचा वेग वाढला आहे। FRP पहिली उचल मिळण्यास सुरुवात झाली आहे। जळगाव पट्ट्यात अति थंडीमुळे केळी पिकांची वाढ खुंटण्याची शक्यता असल्याने बागांना रात्रीचे पाणी देण्याचा सल्ला कृषी तज्ज्ञांनी दिला आहे। रब्बी हंगामासाठी युरिया आणि DAP खताचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती कृषी आयुक्तालयाने दिली आहे। तरीही काही ठिकाणी लिंकिंगच्या तक्रारी येत आहेत। रानडुक्कर आणि रोही यांच्यामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करावी अशी मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे।
शेततळ्याच्या प्लॅस्टिक अस्थिरीकरणासाठी अनुदान आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय वेग घेत आहे. ड्रोन फवारणी संदर्भात मोठी अपडेट. इफको कंपनीतर्फे अनेक गावांमध्ये नॅनो युरियाच्या ड्रोनद्वारे फवारणीचे मोफत प्रात्यक्षिक सुरू करण्यात आले आहे. आता मोबाईलवरच एक पाहणी आणि 7/12 दुरुस्तीसाठी नवीन ॲप अपडेट लवकरच येणार असल्याची चर्चा होत आहे. तर ह्या होत्या शेतकरी मित्रांनो आजच्या 25 महत्त्वाच्या बातम्या. कापूस आणि सोयाबीनच्या भावात उद्या काय बदल होतो यावर आपलं बारीक लक्ष असतंच. हवामान आणि शेतीच्या अशा ताज्या आणि वेगवान बातम्यासाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटा नक्की दाबा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.